पैशांचे खेळ असल्यानं क्रिकेट आणि रक्त एकत्र दिसेल असं पाकिस्तान सोबतच्या सामन्यावरून संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे आणि हल्लाबोल केलेला आहे। भाजपा हिंदुत्वाचं केवळ ढोंग करतंय असंही संजय राऊत म्हणाले। राऊतांनी नाक घासून माफी मागावी असं या सगळ्यावर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय। पुत्र हे क्रिकेटचे सूत्रधार असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये बीटिंग पासून चिटिंग पर्यंत सगळे खेळ असल्यामुळे पैशांचे क्रिकेट आणि रक्त हे मैदानावर तुम्हाला एकत्र दिसेल, हे ढोंग आहे। भारतीय जनता पक्षाने त्यांच्या सरकारचं हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचं ढोंग ह्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये उघडं पडलेलं आहे। हे सामने जर महाराष्ट्रात किंवा देशात झाले असते तर आमच्या शिवसेनेने ते उधळून लावले असते। बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती। अहो, आम्ही त्यांना घरी बसवलं, त्यांना कंठस्नान घातलं, घरात घुसून आम्ही मारलंय। त्यामुळं भारतीय सैन्याच्या शौर्यावर तुम्ही शंका उपस्थित करताय। भारतीय सैन्याने केलेल्या शौर्याचा अपमान तुम्ही करतायत। त्यामुळे तुम्ही भारतीय सैनिकाच्या शौर्याचा अपमान केल्याबद्दल नाक घासून माफी मागितली पाहिजे। ज्या अतिरेक्यांना आम्ही कंठस्नान घातलंय ते जिवंत आहेत असं जर का तुम्ही म्हणत असाल तर त्याबद्दल उभाटा गटाने उद्धव ठाकरे यांनी, आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। आम्ही अतिरेक्यांना कंठस्नान घालतो आणि संजय राऊत म्हणतात ते जिवंत आहेत। तुम्ही त्या माता भगिनींचा अपमान करताय ज्यांचं कुंकू पुसलं गेलंय।